निंबाळेती येथील प्रथमेश राठोड हा अत्यंत हुशार आणि गोंडस बालक घरातील सर्व जणांचाच आवडीचा होता, पण त्याच्यासोबत असंही घडेल याची कुणालाही जाण नव्हती। प्रथमेश या चिमुकल्यानं आपल्या घरामध्ये दुपारी 12 वाजेच्या सुमारास जेवण केले आणि आपल्या घरामध्येच आपल्या खेळण्यासोबत खेळत असताना तो जोरजोरात ओरडायला लागला आणि त्याचं हे जोरजोरात ओरडणं ऐकून त्याचे वडील धावतच त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रथमेशकडे बघितले असता त्यांना प्रथमेशच्या तोंडातून जो काही भयंकर प्रकार प्रथमेश सोबत घडलेला दिसला तो पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। प्रथमेश या गोंडस चिमुकल्याच्या तोंडातून जो काही भयंकर प्रकार त्याच्यासोबत घडला तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल। प्रथमेश सोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सध्या पावसाळा लागला असून बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसून येत आहे, त्यामुळे साप आणि इतर जीव वाढत्या गरमीमुळे आपल्या घराच्या बाहेर पडतात आणि बाहेर येऊन वावरतात। प्रथमेश हा दुपारी आपल्या घरामध्ये खेळत असताना त्याला अचानक एका विषारी सापानं चावा घेतला आणि क्षणात तो जोरजोरात ओरडू लागला। त्याच्या ओरडण्यामुळे त्याचे वडील गणेश राठोड वय वर्ष 30 हे धावतच आले। मुलाला साप चावल्याचं पाहून त्यांनीही रागाच्या भरात सदर सापाला मधोमध पकडून कडाडून चावा घेतला, यात सापही जखमी झाला। गंभीर अवस्थेत प्रथमेशला गणेश राठोड यांनी प्रथम सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। तिथं लस उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केले। त्याला जळगावला नेत असताना सोयगाव शेंदुर्णी दरम्यान प्रथमेशचा दुपारी 2 वाजेदरम्यान मृत्यू झाला। प्रथमेशच्या मृतदेहावर बुधवारी रात्री 8 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।